हॅलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण अगोदरच्या लेक्चरला बघितलं एक्सक्रेशन आणि ऑस्मोरेग्युलेशनमध्ये. पहिल्या लेक्चरला बघितलं आपण युरिन फॉर्मेशन. त्या युरिन फॉर्मेशनमध्ये बघितलं आपण द फॉर्मेशन ऑफ युरिन. युरिन फॉर्मेशनमध्ये बघितलं युरिन फॉर्मेशन ऑफ युरिन किंवा फिजिओलॉजी ऑफ युरिन फॉर्मेशन. त्याच्यामध्ये बघितलं द युरिन फॉर्मेशन टेक्स प्लेस इन द 3 स्टेप्स. 3 स्टेप्समध्ये सक्सेसिव्ह स्टेप्समध्ये होतं. पहिली स्टेप्स अल्ट्रा फिल्ट्रेशन, दुसरी स्टेप सेलेक्टिव्ह रिएब्सॉर्प्शन आणि तिसरी स्टेप सांगितली टिब्युलर सिक्रेशन. आता त्या टिब्युलर सिक्रेशनमध्ये सांगितलं की टिब्युलर सिक्रेशन मेनली फाउंड इन द मरीन वॉटर, बोनी फिशेस अँड ऑल्सो इट इज फाउंड इन द डेझर्ट एम्फिबियन्स. डेझर्ट एम्फिबियन्समध्ये सुद्धा टिब्युलर सिक्रेशन होतं. अल्ट्रा फिल्ट्रेशनमध्ये सांगितलं फिल्ट्रेशन अंडर द प्रेशर. त्याच्यामध्ये सांगितलं की हे सगळं फिल्ट्रेशन कुठं होतं, बाउमन कॅप्सूलमध्ये होतं. आणि बाउमन कॅप्सूलमधून परत फिल्ट्रेट होतं जे प्रायमरी युरिन तयार होणार आहे किंवा डिप्रोटीनायझ्ड प्लाझ्मा, तो आयसोटोनिक टू द ब्लड आहे एक्सेप्ट द ब्लड सेल आहे लार्ज मॉलिक्युल ऑफ द प्रोटीन. सिलेक्टिव्ह रिएब्सॉर्प्शनमध्ये सांगितलं सिलेक्टेड मटेरियल त्याच्यामधलं त्या प्लाझ्मामधलं किंवा डिप्रोटीनायझ्ड प्लाझ्मामधलं किंवा प्रायमरी युरिनमधलं जे पदार्थ आहेत ते सिलेक्टेड पदार्थ रिएब्सॉर्ब केले जातात. त्यालाच आपण सिलेक्टिव्ह रिएब्सॉर्प्शन म्हणतात. ते रिएब्सॉर्प्शन करत असताना सिलेक्टिव्ह रिएब्सॉर्प्शनमध्ये त्या पदार्थाचे 3 ग्रुप केले जातात. हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस, लो थ्रेशोल्ड सबस्टन्सेस अँड झिरो थ्रेशोल्ड सबस्टन्सेस. आता हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेसमध्ये काय सांगितलं की 2 सबस्टन्सेस आर कम्प्लिटली रिएब्सॉर्ब्ड. मग असे पदार्थ कुठले होते, ग्लुकोज होता, ॲमिनो ॲसिड होतं, व्हिटॅमिन सी होतं, पोटॅशियम आयन होते, त्याच्यानंतर सोडियम आयन होते वगैरे वगैरे. आणि लो थ्रेशोल्ड सबस्टन्सेसमध्ये कोण सांगितलं, सल्फेट, नायट्रेट, त्याच्यानंतर सांगितलं काय युरिया हा लो थ्रेशोल्ड सबस्टन्सेसमध्ये सांगितलं होतं. आणि झिरो थ्रेशोल्ड सबस्टन्सेसमध्ये सांगितलं होतं हिप्युरिक ॲसिड अँड क्रिएटिनाइन. दीज आर नॉट ॲट ऑल ॲब्सॉर्ब्ड अँड लो थ्रेशोल्ड सबस्टन्सेस दीज आर रिॲब्सॉर्ब्ड इन अ स्मॉल क्वांटिटी किंवा मिनिमम क्वांटिटीमध्ये रिॲब्सॉर्ब होतात. आता त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट कुठला आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन बघत असताना, युरिनचं कॉन्सन्ट्रेशन बघत असताना किंवा हाऊ द फॉर्म द युरिन आता आपण बघितलं, पण त्याच्यामधलं कॉन्सन्ट्रेशन का मतलब होता है द युरिन कंटेन द डिफरंट काइंड्स ऑफ द salt. Different kinds of the salts or any solute particles which are dissolved in the urine. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे घटक युरिनमध्ये डिझॉल्व झालेले आहेत, युरिनमध्ये समाविष्ट झालेले आहेत, त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं तयार होतं. तर नॉर्मली सगळ्याच प्राण्यामध्ये मॅमल्समध्ये वगैरे बघितलं तर युरिन फॉर्म होतं. पण युरिन फॉर्म होत असताना हे जे फायनली युरिन फॉर्म होणार आहे ते इन ह्युमन घेतलं किंवा मॅमल्स आणि बर्ड्स घेतलं तर मॅमल्स अँड बर्ड्स दे कॅन एक्सक्रीट द कॉन्सन्ट्रेटेड युरिन. आता हे कॉन्सन्ट्रेटेड युरिन म्हणजे काय, त्या युरिनमध्ये विविध प्रकारचे घटक आहेत जसे की सोडियम आहे, क्लोरीन आहे, सगळे घटक आहेत, क्रिएटिनाइन आहे, हिप्युरिक ॲसिड आहे, काही थोड्या अमाऊंटमध्ये व्होलॅटाईल सबस्टन्सेस आहेत. तर हे सगळे सबस्टन्सेस त्याच्यामध्ये असलेलं कॉन्सन्ट्रेशन बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की परत हा एक आपल्याला बाउमन कॅप्सूलची फिगर काढायला लागेल. आणि हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए युरिन ड्यू टू द ग्रॅडियंट ऑफ द सोडियम क्लोराईड हा महत्त्वाचा घटक आणि युरिया हा पण महत्त्वाचा. द कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट इज मेनली कॉल्ड बाय द सोडियम क्लोराईड अँड युरिया. ह्या सोडियम आयन, क्लोराईड आयन, युरिया या तिघामुळं हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन किंवा त्यालाच आपण दुसऱ्या भाषेत म्हणतोय काउंटर करंट मेकॅनिझम. आता काउंटर करंट मेकॅनिझम म्हणजे काय, काउंटर का मतलब होता है अपोजिट, करंट का मतलब होता है फ्लो. आता हे कळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, परत एकदा बाउमन कॅप्सूलची फिगर काढायला लागेल. तर हा बाउमन कॅप्सूलची फिगर काढताना मी काय करतोय, अगोदर हे डॉटेड लाईन मारतोय. आता हे डॉटेड लाईन याच्यासाठी मारले की हा वरचा जो भाग आहे हा कॉर्टेक्सचा भाग आहे आणि हा खालचा जो डॉटेड लाईनच्या भागचा भाग आहे मेडुलाचा भाग आहे. हा मधला इनर मेडुला आणि हा पेरिफेरल मेडुला किंवा आउटर मेडुला म्हटलं तरी
चालेल, आउटर मेडुला किंवा पेरिफेरल मेडुला. आता हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन बघत असताना आपण काय करू, इथं ही बाउमन कॅप्सूलची फिगर काढू आपण. नेफ्रॉनची फिगर काढण्यासाठी ही नेफ्रॉन, हा कॉन्व्होल्युटेड पार्ट जो आहे हा PCT आहे आणि हा PCTच्या नंतर हा जो इकडं येत आहे खाली हा लूप ऑफ हेनले, हा लूप ऑफ हेनले खाली येऊ लागलेला असंच, हा लूप ऑफ हेनले परत यू शेपड झाला. हा वर जाणारा जो आहे हा आहे असेंडिंग लिम्ब, म्हणजे वर जाणारा हा थोडासा थिक आहे, असा थिक आहे, हा थिन आहे. हा परत इथं छोटा झाला, परत हा इकडं आला, हा वरचा भाग कॉर्टेक्समध्ये आहे, हा कॉर्टेक्समध्ये काय आला DCT, हा DCT आला आणि ह्या DCT नंतर कलेक्टिंग ट्युबिल, कलेक्टिंग ट्युबिल नंतर हे कलेक्टिंग डक्ट. ही कलेक्टिंग डक्ट अशी असते, हे कलेक्टिंग डक्ट, हे ऑलरेडी तुम्हाला पाठ झालेलं आहे किंवा काढलेलं आहे. आणि ह्या बाउमन कॅप्सूलमध्ये हा आहे अफेरंट आर्टरियल एंट्री झाला, हा कॅपिलरीचा हा गुंता आहे, हा ग्लोमेरस, आणि हा इफेरंट आर्टरियल, हा इफेरंट आर्टरियल. आता काउंटर करंट मेकॅनिझममध्ये किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन फॉर्मेशनमध्ये मी महत्त्वाचा मुद्दा सांगितला. The gradient of the concentration is due to the mainly presence of the sodium chloride and urea. सोडियम क्लोराईड आणि युरिया ह्या तीन घटकामुळे याच्यामधलं कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट बघतो आपण. आता हा मेडुलाचा जो भाग आहे, हा सगळा भाग जो आहे हा भाग आहे इंटरस्टिशियल फ्लूइड. इंटरस्टिशियल फ्लूइड, इंटरस्टिशियल फ्लूइड का मतलब होता है हा त्याच्या बाजूला असलेला इंटरस्टिशियल किंवा स्टेशियल हा फ्लूइड, इंटरस्टेशियल फ्लूइड बॉडीमधला आहे. आता ह्या इंटरस्टेशियल फ्लूइडमध्ये रिचली काय आहेत, सोडियम आयन आहेत, क्लोराईड आयन आहेत, सोडियम आयन आहेत, क्लोराईड आयन आहेत, सोडियम क्लोराईड, हे सगळं रिच आहे. कशामध्ये, Na क्लोराईड, Na सोडियम, हे क्लोराईड, ह्या इंटरस्टेशियल फ्लूइडमध्ये सगळे सोडियम आणि क्लोराईड आयन्स ह्याच्यामध्ये प्रेजेंट आहेत. आता काउंटर करंट मेकॅनिझम होत असताना, काउंटर का मतलब होता है अपोजिट, अपोजिट का मतलब होता है विरोध, आणि करंट का मतलब होता है फ्लो. आता तुम्ही जर बघितलं ह्या काउंटर करंट मेकॅनिझममध्ये आता इथून जे हे फिल्ट्रेट येणार आहे, हे फिल्ट्रेट जे आहे प्रायमरी युरिन आहे, प्रायमरी युरिन, इट इज अ आयसोटोनिक टू द ब्लड एक्सेप्ट द ब्लड सेल अँड लार्ज मॉलिक्युल ऑफ द प्रोटीन. आणि इथून हे फिल्टर झालेलं जे आहे, तर ह्या फिल्ट्रेटचं हे फिल्ट्रेट इथून पुढं असं पुढं पास होणार आहे. कसं, हे आहे असेंडिंग लिम्ब, सॉरी डिसेंडिंग लिम्ब, डिसेंडिंग लिम्बमध्ये काय होणार आहे, हा खाली जाणार आहे आणि हा आहे असेंडिंग लिम्ब, हा असेंडिंग लिम्ब वर जाणारा भाग. आता काय होणार आहे, कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटमध्ये मी सांगितलं की सुरुवातीला हा डिसेंडिंग लिम्ब ऑफ लूप ऑफ हेनले. आता डिसेंडिंग लूप ऑफ द हेनले आहे, इट इज अ थिन अँड परमेबल टू द वॉटर. थिन अँड परमेबल टू द वॉटर म्हणजे काय, हा थिन आहे आणि परमेबल टू द वॉटर म्हणजे इट लॉस द वॉटर, इथून पाणी बाहेर पडणार आहे. आणि हा जो सांगितलं होता, इट इज अ असेंडिंग लिम्ब, इट इज अ थिक अँड मेड फ्रॉम द क्युबिडल इपिथेलियम. हा क्युबिडल इपिथेलियम, इट इज अ नॉट परमेबल टू द वॉटर बट इट इज अ परमेबल टू द सोल्यूट लाईक द सोडियम अँड क्लोराईड, सोडियम अँड क्लोरीन. याच्यातून सोडियम आणि क्लोरीन बाहेर पडणार आहेत. आता काउंटर करंट मेकॅनिझममध्ये काय होणार आहे, हे वॉटर मॉलिक्युल इथून बाहेर पडणार आहेत. का तर इट इज अ परमिएबल टू द वॉटर, हे वॉटरसाठी परमिएबल आहेत. आता वॉटरसाठी परमिएबल आहेत, त्याच वेळेस हे काउंटर करंट मेकॅनिझम जे आहे किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन होत असताना यालाच आपण म्हणतोय काउंटर करंट मेकॅनिझम. आता काउंटर करंट मेकॅनिझम, हे काउंटर करंट मेकॅनिझममध्ये काय होणार आहे की महत्त्वाचे तीन घटक सांगितले मी अगोदर, सोडियम क्लोराईड आणि युरिया. त्याचबरोबर
हे दोन ठिकाणी होतं. एक होतं लूप ऑफ हेनले आणि दुसरी गोष्ट आहे वासा रेक्टा. आता वासा रेक्टा कुठे आहे? वासा रेक्टा इथं आहे की या इफेरेंट आर्टेरियलमधून हे जे ट्यूब निघालेले आहे हे ब्लड कॅपिलरीची ट्यूब हे इथून अशीच जाणार आहे. कुठं? अशीच खाली. इकडे बघा, ही दुसऱ्या लाईनने काढलेली डॉटेड लाईन हे वासा रेक्टा आणि इकडं परत वर येणार आहे. हे अशी इकडं आली. आता हेच ट्यूब आहे ना, मी काय करतो इकडं वासा रेक्टा काढतो, दुसऱ्या बाजूला वासा रेक्टा काढतो म्हणजे क्लिअर होईल तुम्हाला. ह्या कलेक्टिंग डक्टच्या इकडच्या बाजूला वासा रेक्टा काढतो. वासा रेक्टा म्हणजे काय? इट इज द पेरिट्युब्युलर ब्लड कॅपिलरी किंवा इट इज अ प्रेझेंट अराउंड द नेफ्रॉन किंवा सराउंड द नेफ्रॉन. हे आहे वासा रेक्टा. आता हा जो भाग आहे हा डिसेंडिंग लिंब आहे, डिसेंडिंग लिंब. त्याच वेळेस त्याच्या बाजूने काय होणार आहे? हा इथून वर जाणारा हा असेंडिंग लिंब असणार आहे. कुणाचा? वासा रेक्टाचा असेंडिंग लिंब. आणि इकडे येणारा हा डिसेंडिंग लिंब. याच्या उलट हा इकडून खाली येतोय, हा इकडला लिंब काय जात आहे? वर जात आहे, अपोजिट डिरेक्शन. म्हणजे काउंटर करंट मेकॅनिज्म का मतलब होता है फ्लो ऑफ ए लिक्विड इन अपोजिट डिरेक्शन. and this opposite direction flow of a liquid it takes place in the loop of a Henle and vasa recta. This vasa recta is present around the nephron, around the nephron. आता नेफ्रॉनची माहिती सांगायची गरज नाही परत. नेफ्रॉन इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. नेफ्रॉन 1 मिलियन असतात एका किडनीमध्ये, 2 किडनीमधले मिळून 2 मिलियन होतात. हे असेंडिंग लिंब. आता सांगायचं काय मला की याचा हा डिसेंडिंग लिंब आहे, त्याच्याच बाजूला हा असेंडिंग लिंब कुणाचा आहे? इट इज द वासा रेक्टा ब्लड कॅपिलरीचा आहे. ओके. आता इथून काय होणार आहे? इथून वॉटर बाहेर पडणार आहे. हे वॉटर बाहेर पडणार आहे. आता हे बाहेर पडलेलं वॉटर कुठं जाणार आहे? की धिस वॉटर इज रिएब्सॉर्ब्ड बाय द, हे वॉटर कुठं जाणार आहे? डिसेंडिंग असेंडिंग लिंब मध्ये जाणार आहे. कुठं जाणार आहे? असेंडिंग लिंब ऑफ द वासा रेक्टा. म्हणजे याच्यातून पाणी बाहेर पडलं, इकडं कुणी गेलं? हे वासा रेक्टा. म्हणजे सुरुवातीला दिस वॉटर इज डिफ्युजेस इन टू द इंटरस्टिशियल फ्लुइड. ह्या इंटरस्टिशियल फ्लुइड मध्ये आलं. इंटरस्टिशियल फ्लुइड पासून कुठे आलं? इट ॲब्सॉर्ब बाय द ब्लड कॅपिलरीज विच आर प्रेझेंट अराउंड द नेफ्रॉन. ओके. आता हे वॉटर बाहेर पडत असताना याच्यामध्ये काय होतं की वॉटर बाहेर पडल्यानंतर या ब्लड कॅपिलरीजमध्ये कुठल्या? वासा रेक्टाच्या ब्लड कॅपिलरीजमध्ये काय होणार आहे की जे खाली येणारी जी आहे डिसेंडिंग लिंब, ह्या डिसेंडिंग लिंबमध्ये सोडियम आणि क्लोराईडच्या आयन येणार आहेत. म्हणजे कुठं? इथं हा खाली येणारा, इथं सोडियम आणि क्लोराईड. हे सोडियम आणि क्लोराईड इट एंटर इनटू द डिसेंडिंग लिंब ऑफ द वासा रेक्टा. डिसेंडिंग लिंब ऑफ द वासा रेक्टा. डिसेंडिंग लिंब मध्ये काय होणार आहे? त्याच्यामधले खाली येणार आहेत आणि मध्ये येणार आहेत. आणि जो वर जाणारा असेंडिंग लिंब आहे, हा वर जाणारा असेंडिंग लिंब, याच्यामधून सोडियम आणि हे क्लोराईड बाहेर पडणार आहेत. म्हणजेच काय झालं? देर इज अ सायक्लिक एक्सचेंज ऑफ द आयन्स टेक्स प्लेस. ह्या डिसेंडिंग लिंबमध्ये सोडियम आणि क्लोराईड मध्ये घेतले जाणार आहेत. कुणामध्ये? वासा रेक्टामध्ये. तर असेंडिंग लिंब ऑफ द वासा रेक्टामध्ये काय होणार आहे? सोडियम आणि क्लोराईड आयन बाहेर टाकले जाणार आहेत. म्हणजेच काय की इट इज अ सायक्लिक एक्सचेंजर. म्हणून वासा रेक्टाला काय म्हणतात? इट इज द एक्सचेंजर. आदला बदल, इकडून आलं इकडून. आता लूप ऑफ हेनले मध्ये बघा काय झालंय की डिसेंडिंग लिंब मध्ये ह्या खाली जाणाऱ्या दीज आर परमेबल टू द वॉटर मॉलिक्युल आर डिफ्युजेस इन टू द इंटरस्टिशियल फ्लुइड सायमल्टेनियसली. आता तिथंच काय होणार आहे की
हे वॉटर बाहेर गेल्यामुळं काय होईल, इट बिकम द हायपरटोनिक, पाणी कमी झालं, सोल्यूट जास्त झाले. आणि इकडे काय होणार आहे, ह्या असेंडिंग लिंबमध्ये हे सोडियम आणि क्लोराईड बाहेर गेल्यामुळं परत हे काय होईल, हायपोटोनिक होईल. कळतंय का, हायपरटोनिक हायपोटोनिक. आता हायपरटोनिक आणि हायपोटोनिक, हायपरटोनिक म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट पार्टिकल इज मोर, आणि हायपोटोनिक म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूट पार्टिकल किंवा सोडियम अँड क्लोराईड इज लेस. का तर हे इथून पास झालेले सायमल्टेनियसली. आता ह्या रिनल ट्युब्युलमध्ये किंवा लूप ऑफ हेनलेमध्ये काय होणार आहे, लूप ऑफ हेनलेमध्ये डिफ्यूज होणार आहे. कोण डिफ्यूज होणार आहे, पॅसिवली देर इज अ डिफ्युजन ऑफ द सोडियम अँड क्लोराईड. पॅसिवली म्हणतोय मी, पॅसिवली देर इज अ डिफ्युजन ऑफ सोडियम अँड क्लोराईड. इथं पॅसिवली सोडियम अँड क्लोराईड दीज आर पॅसिवली डिफ्यूज इनटू द कुठं, descending limb of the loop of Henle. descending loop of the loop of Henle. loop of Henle मध्ये काय होणार आहे की त्याच्यामध्ये सोडियम आणि क्लोराईड काय होणार आहे, डिफ्युजन होणार आहे. पण कसं, पॅसिवली डिफ्युजन होणार आहे. आता पॅसिवली डिफ्युजन होत असताना त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे की हे मेकॅनिझम दोन प्रकारे सांगितलं मी, की दोन प्रकारे कुठलं, की लूप ऑफ हेनले काउंटर करंट मल्टीप्लायर आणि वासारेक्टा काउंटर करंट एक्सचेंजर. आता वासारेक्टामध्ये काय झालंय, काउंटर करंट एक्सचेंजर आणि हा काउंटर करंट मल्टीप्लायर. आता हा लूप ऑफ वासारेक्टा हा याच्यामध्ये ठेवा, पण याचं कसं आहे, हे डिसेंडिंग आहे, इकडं काय वासेंडिंग आहे, म्हणजे याच्या विरुद्ध दिशेला. याच्यातलं पाणी बाहेर गेलेलं कुठं, इंटरस्टिशियल फ्लुइडमध्ये. आणि सगळ्या इंटरस्टिशियल फ्लुइडचं बघितलं तर इंटरस्टिशियल फ्लुइड इन द मेड्युलरी रिजन इट इज अ हायर कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे इट्स ऑस्मॅलॅरिटी इज अ मोर. म्हणजेच काय, देर इज अ प्रेझेन्स ऑफ द मोर अमाऊंट ऑफ सोडियम अँड क्लोराईड. सोडियम आणि क्लोराईड ह्याच्यामध्ये जास्त येणार आहे. म्हणजेच काय, काउंटर करंट मेकॅनिझम इट टेक्स प्लेस इन द लूप ऑफ हेनले अँड वासारेक्टा. द काउंटर करंट मेकॅनिझम इन द लूप ऑफ हेनले इज द मल्टीप्लायर एक्सचेंजर, while in the वासारेक्टा इट इज अ काउंटर करंट मेकॅनिझम है एक्सचेंजर का मतलब होता है अदला बदल. मी सांगितलं की इथून जे बाहेर पाणी पडलेलं आहे, कुठून, लूप ऑफ हेनले मधलं हे जे पाणी आहे बाहेर पडलेलं, हे पाणी कुठे ॲब्सॉर्ब होईल, वासारेक्टामध्ये होईल. आणि याच्यामध्ये काय होईल की खाली जाणारा हा जो लूप आहे, या लूपमध्ये सोडियम आणि क्लोराईड इनटेक होईल. कळतंय का, सोडियम आणि क्लोराईड इनटेक होईल. कशामध्ये, वासारेक्टामध्ये सोडियम आणि क्लोराईड. म्हणजे देर इज अ एक्सचेंज ऑफ द सोल्यूट पार्टिकल्स. आता हे सोल्यूट पार्टिकल्स एक्सचेंज होत असताना महत्त्वाची अजून एक भूमिका आहे, सम मॉलिक्यूल ऑफ द युरिया. ह्याच्यामधले काही युरियाचे मॉलिक्यूल सुद्धा इट डिफ्युजेस इनटू द इंटरस्टिशियल फ्लुइड. हे इंटरस्टिशियल फ्लुइडमध्ये डिफ्यूज होतील अँड फ्रॉम दिस इंटरस्टिशियल फ्लुइड इट एंटर इनटू द वासारेक्टा. आणि वासारेक्टामध्ये सुद्धा आहे परत ब्लडमध्ये काही युरिया काय होईल, परत डिफ्यूज होऊन येईल. कळतंय का बघा. आता काहीच नाही कळालं तर मी सांगितलं, या लूप ऑफ हेनलेमध्ये हे परमेबल आहे, याच्यातून पाणी बाहेर पडलं. ओके, इथं सोडियम क्लोराईड बाहेर पडलं. ओके, इथपर्यंत कळतंय. आता हा जो लूप आहे कशाचा, वासारेक्टा, हा ब्लड कॅपिलरीचा, याच्या भोवती जो हा ब्लड कॅपिलरी आलेले आहेत. आता हे जरा स्पष्ट काढतो म्हणजे कळेल. हा याच्या विरुद्ध आहे, विरुद्ध म्हणजे हा खाली जाणार आहे, हा वर येणार आहे. कळतंय का, हा इकडून वर येताना इत्यामध्ये काय होईल की खाली जात असताना याच्यामध्ये सोडियम क्लोराईड कुठं ॲब्सॉर्ब केलं जाईल, या ब्लड कॅपिलरीजमध्ये ॲब्सॉर्ब केलं जाईल. आणि इथून वर जात असताना असेंडिंग लिंबमध्ये जात असताना काय होईल, याच्यामधलं सोडियम क्लोराईड बाहेर टाकलं जाईल. म्हणजे इथून मध्ये घेतलं, इथून बाहेर टाकलं. कळतंय का, हे डिसेंडिंग, हे बाहेर टाकलं. म्हणजेच काय झालं, देर इज अ सायक्लिक प्रोसेस किंवा सायक्लिक म्हणजेच काय, काउंटर अपोजिट करंट फ्लो इन दॅट लूप ऑफ हेनले. देर इज अ फ्लो ऑफ ए फ्लुइड इज इन अ लूप अपोजिट डिरेक्शन. हे खाली जाणार आहे, ह्याच्यामधलं
हे खाली येणार आहे डिसेंडिंग लिम्ब, हा असेंडिंग लिम्ब, याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ द आयन्स होईल, एक्सचेंज ऑफ द आयन्स होईल. आता एक्सचेंज ऑफ द आयन होत असताना याच्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे ऑस्मोलॅरिटी. तर ऑस्मोलॅरिटी बघत असताना इथे जे फिल्ट्रेट येणार आहे त्याची ऑस्मोलॅरिटी आहे 300 मिली ऑस्मॉल पर लिटर. इथं म्हणजे काय 300 osmolarity म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉलिड पार्टिकल डिझॉल्व्ड इन द युरिन. दीज आर द 3 मिली ऑस्मॉल्स. कुठं इन द कॉर्टिकल रिजन ऑफ द पीसीटी. पीसीटी याच्या पीसीटी जो प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल आहे. आणि दिस ऑस्मोलॅरिटी, हे जे ऑस्मोलॅरिटी आहे इट इन्क्रीजेस. आता हे ऑस्मोलॅरिटी काय होईल इन्क्रीज होईल. काय इन्क्रीज होईल याच्यामध्ये सोडियम आयन घेतलेले तर 300 मिली ऑस्मोलॅरिटी ऑस्मॉल पर लिटर. इथे 300 आहे, इथे 600 होईल, इथे 900 होईल, इथं मॅक्झिमम 1200 किंवा 1200 मिली ऑस्मॉल पर लिटर. परत काय होईल इथं 900, परत 800, परत 600 आणि परत इथे किती येईल 300 मिली ऑस्मॉल पर लिटर. म्हणजे द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द सोडियम आयन क्लोराइड आयन अँड सम अमाऊंट ऑफ युरिया. दिस पीसीटी, हा पीसीटी जो आहे हे कॉर्टिकल रिजन मधलं इथलं इट इज अ स्मेलर. पण वेन इट पासेस द ब्लड पासेस अलॉंग दिस ह्याच्यामध्ये कुठं अलॉंग दिस descending limb it decreases then increases up to the 1200 milli osmoliter per liter and it also minimize then this increases का तर सोडियम. एक मिनिट हा, आता हे 1200 झालं, इथून ही सोडियम क्लोराइड मध्ये घेतला त्याच्यामुळे इन्क्रीज होईल आणि इकडे काय होईल डिक्रीज होत इट attain at a 300 milliosmol per liter. This is the osmolarity of the loop of nephron. And the osmolarity of the interstitial fluid, ह्या interstitial fluid ची जर बघितली तर it is a 1200 milliosmol at the inner part of the medulla. Then it decreases. What decreases? It near about the 900 milliosmol, 600 milliosmol, and here it become the 300 milliosmols per liter. म्हणजे ऑस्मोलॅरिटी इन द कॉर्टिकल रिजन मध्ये काय होईल स्मेलर राहील. इकडं इन्क्रीज होत आहे, मग डिक्रीज होत आहे. द कॉन्सन्ट्रेशन आता ह्या इंटरस्टिशियल फ्लुइडचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे जास्त आहे. मग ऑस्मोलॅरिटीचा नियम काय आहे की द solid particles move from lower concentration to the higher concentration, and this filtrate when it passes into the DCT मध्ये filtrate pass झाल्यानंतर काय होईल this DCT if there is a deficiency of the water there is a acting of the ADH hormone, antidiuretic hormone. These act upon the collecting tubule and collecting duct टू रिएब्सॉर्ब द मोर वॉटर. म्हणजेच काय होईल याच्यातलं पाणी परत इंटरस्टिशियल ह्याच्यामध्ये काय होईल रिएब्सॉर्ब केलं जाईल. H2O. This more water is reabsorbed in the interstitial fluid and from interstitial fluid into the blood capillaries and more concentrated urine is formed. आता किती concentrated urine form? The 300 milli osmolarity per osmols per liter इतकी जी osmolarity आहे तर याच्या चौपट होईल. म्हणजेच इथे येत असताना it become 1200 milliosmol per liter. This is the maximum concentration. म्हणजेच काय it is a 4 times than this primary filtrate किंवा primary urine. Primary urine पेक्षा याचं हे फॉर्म झालेले युरिन हे चौपट असेल. म्हणजे ऑस्मोलॅरिटी म्हणजे काय द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सॉलिड पार्टिकल डिझॉल्व्ड इन द युरिन. कळालं का हे? आता काहीच नाही कळालं समजा, हे सर फारच सांगू लागलेत काय तर याच्यामध्ये हा लूप ऑफ हेनले आणि वासा रेक्टाला याच्यामध्ये ठेवा. आता उलट आहे, ह्या खाली जाणारा लिंब आहे तर याच्या शेजारचा हा काय आहे वर जाणारा लिंब आहे. हे खाली येणारा आणि इकडं याच्या वर जाणारा. हा वर जाणारा जो आहे हा वर जाणारा याच्यामध्ये काय होईल
की सोडियम आणि क्लोराईडचे आयन त्याच्यामध्ये काय होतील, बाहेर निघतील. सोडियम आणि क्लोराईड त्याच्यामध्ये वर जाताना बाहेर निघतील. हा असेंडिंग लिंबमध्ये जर बघितला असेल तुम्ही, असेंडिंग लिंब हा वर जाणारा, तर इथून सोडियम आणि क्लोराईड बाहेर निघतील. तर हा जो डिसेंडिंग लिंब वासा रेक्टाचा लिंब आहे त्याच्यामध्ये सोडियम आणि क्लोराईड मध्ये जातील. म्हणजेच काय, देर इज अ सायक्लिक एक्सचेंज ऑफ द सोडियम अँड क्लोराईड आयन अँड युरिया इज ऑल्सो डिफ्युजेस फ्रॉम दिस collecting duct and collecting tubule into the interstitial fluid and from interstitial fluid into the blood. Means it maintain the osmolarity किंवा it maintain the concentration gradient, and that concentration gradient in main three components are the urea, sodium and chloride. Is it clear? कळतंय का बघा. आता हे कळल्यानंतर ह्याच्या अगोदर सांगितलं मी की दोन प्रकारचे नेफ्रॉन असतात, एक कॉर्टिकल नेफ्रॉन आणि एक जुक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन. कॉर्टिकल नेफ्रॉन आणि दुसरा आहे जुक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन. आता जुक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन आणि कॉर्टिकल नेफ्रॉन मध्ये काय फरक आहे, तर दिस कॉर्टिकल नेफ्रॉन इट इज प्रेझेंट इन द कॉर्टेक्स. ओके, इज इट क्लिअर. हा इट इज प्रेझेंट इन द मेडुला. आता हे का सांगायला लागलोय, मुद्दाम सांगायला लागलोय की याच्यामध्ये काय फरक आहे. हा कॉर्टिकल नेफ्रॉन कुठं आहे, इट इज प्रेझेंट इन द कॉर्टेक्स. जुक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन कुठं आहे, इट इज प्रेझेंट इन द मेडुला. अजून काय, द पर्सेंटेज इट 80 to 85 कॉर्टिकल नेफ्रॉन्स आर प्रेझेंट इन द किडनी and here 15 to 20% जुक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन प्रेझेंट इन द मेडुला. हे मेडुलामध्ये 15 ते 20% आहेत फक्त. आता दुसरा तिसरा फरक काय याच्यामध्ये, लूप ऑफ हेनले इज अ शॉर्ट, व्हेरी शॉर्ट and loop of Henle is a very long. याच्यामध्ये व्हेरी लॉंग आहे. आता लूप ऑफ हेनले याच्यामध्ये कॉर्टिकल नेफ्रॉन मध्ये शॉर्ट आहे, याच्यामध्ये लॉंग आहे. द काउंटर करंट मेकॅनिझम याच्यामध्ये नॉट फाउंड इन द कॉर्टिकल नेफ्रॉन, while the counter current mechanism found in the juxtamedullary nephron. ह्या नेफ्रॉन मध्ये juxtamedullary नेफ्रॉन मध्ये काउंटर करंट मेकॅनिझम फॉर्म होणार आहे. अजून काय फरक सांगता येईल, ही कॉर्टिकल नेफ्रॉन in the normal condition it form the urine, आणि हे कधी फॉर्म होणार आहे, when water quantity is लेस वॉटर क्वांटिटी असेल किंवा डिफिशियन्सी ऑफ द वॉटर असेल तर इट फॉर्म द कॉन्सन्ट्रेटेड युरिन. दिस कॉर्टिकल नेफ्रॉन डज नॉट प्ले रोल इन द काउंटर करंट मेकॅनिझम while it play important role in the counter current mechanism. आणि दोघांमधला फरक काय की लूप ऑफ हेनले जुक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉनचा मोठा आहे तर कॉर्टिकल नेफ्रॉनचा रिड्यूस्ड आहे किंवा छोटा आहे. इज इट क्लिअर. हा फरक मुद्दाम सांगितला का, तर दिस काउंटर करंट मेकॅनिझम इट इज फाउंड इन द जुक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन. हा जुक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉनमध्ये काउंटर करंट मेकॅनिझम होतं. म्हणजेच काय, हे लूप ऑफ हेनले आणि वासा रेक्टा म्हणजे काय, याच्या सभोवताली असलेल्या हा ब्लड कॅपिलरी याच्या विरुद्ध दिशेला हे खाली चाललंय, हे वर येऊ लागलंय. आता हे खाली जात असताना याच्यामधलं पाणी बाहेर जाणार, हे पाणी कुठे गेलं, इंटरस्टिशियल फ्लुइडमध्ये. त्याच वेळेस हा जो लूप आहे खाली येणारा याच्यामध्ये काय होईल, सोडियम आणि क्लोराईड इन होईल. म्हणजेच काय, याची ऑस्मोलॅरिटी वाढत जाईल. कशाची, लूप ऑफ हेनलेची. आणि त्या वासा रेक्टेचे सोडियम क्लोराईड एंटर होईल आणि वर जाताना याच्यातून सोडियम आणि क्लोराईड काय होईल, बाहेर येईल आणि इथून मध्ये येईल. म्हणजेच काय, देर इज अ सायक्लिक एक्सचेंज ऑफ द ions, that is a sodium chloride and urea. These three main components play an important role in the concentration of the gradient. आणि त्याच्यामध्ये अजून दुसरं काय की स्मॉल अमाऊंट ऑफ युरिया अल्सो एंटर इन द सेगमेंट ऑफ द असेंडिंग लिंब. आणि त्याच्यानंतर तो एंटर झालेला युरिया इट ट्रान्सपोर्टेड बॅक टू द इंटरस्टेशियल बाय द कलेक्टिंग ट्युबिल्स. आणि त्याच्यानंतर काय होईल की हा युरिया म्हणून ह्युमन किडनी इट कॅन प्रोड्यूस द युरिन
4 times more concentrated than the primary urine किंवा नेफ्रिक फिल्ट्रेट. ओके, इज इट क्लिअर? हे झालं काउंटर करंट मेकॅनिझम. आता त्याच्यानंतर पुढे बघू आपण